दिघी बोपखेल हे कुटुंब झालेलं आहे. भागातल्या प्रत्येक घराघरात हळदी कुंकू केले. ही गोष्ट खरी आहे का? पण जर प्रत्येकाच्या घरात गेलं तर माझ्या माता भगिनींना आनंद होईल आणि प्रत्येकीला हळदी कुंकू मिळेल ही माझी इच्छा होती. त्याला एक जाहिरात खूप मधल्या काळात गाजली होती, दिघी में दम है. आज तुमच्या चेहऱ्याच्या पाहिलं, माझ्या माता भगिनींच्या चेहऱ्याच्या पाहिलं आज दिघीत जर गेलं तर की तो आनंद मी दिवसभर जर उभी असेल तर ते मला थकवा येत नाही कधी. त्या प्रभागातले जे काही प्रस्तावित विषय आहेत ते विचारणं माझं काम आहे. नमस्कार, महाई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सर्वपक्षीय उमेदवारांची रणधुमाळी सुरू आहे. परंतु आज आपल्या स्टुडिओमध्ये या पिंपरी चिंचवड शहरातील एक कुटुंब वत्सल, सुशीलता, शालीनता, रुबाबदारपणा असलेलं एक व्यक्तिमत्व की ज्यांच्या केवळ महापालिका सभागृहामध्ये किंवा महापालिकेच्या आवारामध्ये जरी ती व्यक्तिमत्व आलं तर त्या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये, नजरेमध्ये एक आदर निर्माण होतो. असं मातृतुल्य व्यक्तिमत्व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर हिरा नानी घुले आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. खरंच हे आमच्यासाठी विशेष पाहुणे आहेत. नानी, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आज मला इथं बोलवलं, ह्या न्यूजमध्ये मान सन्मान दिला, 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक कौतुक करते. नानी, आपल्या माध्यमातून कौतुक व्हावं आणि आमच्यासारख्या नवोदित पत्रकारांना आपला आशीर्वाद मिळावा अशा प्रकारचा मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की तुमची मुलाखत करण्याचा योग आला. कारण ज्या वेळेला तुम्ही उपमहापौर म्हणून काम करत होता त्यावेळेला तुम्ही नेहमी लोकांच्या गराड्यामध्ये आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे. ज्या वेळेला तुम्ही प्रभागामध्ये असायच्या त्यावेळेला आम्ही तुम्हाला गोरगरीब महिलांच्या गराड्यामध्ये पाहिलेलं आहे. नानी नेहमी नानी लोकांमध्ये आम्ही पाहिलेली आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नानी तुम्ही कधीही स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये कसुभरी बदल केला नाही. एवढा शालीनता, एवढा सुसंस्कृतपणा येतो कुठून? आज तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं, माझ्या माता भगिनींच्या चेहऱ्याकडे पाहिलं. कसं होतं, मला राजकारणाची एवढी आवड नव्हती, पण जे मला जिव्हाळ्याचं प्रेम केलं दिघी बोपखेलने, की आज दिघीत जर गेले तर मला माहेरी आलं सारखं वाटतं. इतकी लोक प्रेम करतात माझ्यावर की तो आनंद मी दिवसभर जर उभी असेल तर ते मला थकवा येत नाही, कधी त्रास होत नाही. का तर माझ्या माता भगिनी असतात, लहान मुलं असतात, माझे वयस्कर बांधव असतात, भगिनी असतात, इतके प्रेम करतात ना, बोलतात प्रेमाने की खूप आनंद होतो मला त्या म्हणजे गोष्टीचा. एक दिघी बोपखेल हे कुटुंब झालेलं आहे. हो, हो, खूप आणि या छान. कुटुंबातल्या तुम्ही मातोश्री आहेत थोडक्यात. मला सांगा, मी कुठेतरी वाचलेलं आहे की आतापर्यंत आपण प्रभागातल्या प्रत्येक घराघरात हळदी कुंकू केले. ही गोष्ट खरी आहे का? हो. ज्यावेळेस चेतन भाऊ सभापती झाला त्यावेळेस आम्ही एकत्र हळदी कुंकू केलं होतं. तर त्यावेळेस असं वाटलं की एकत्र केलं तर लोक आली, पण जी येणारी ती लोक आली नाही. दुसरी लोक आली गेली त्याचा एक आनंद वाटला. पण एक असं मनात वाटलं की आपण जर प्रत्येकाच्या घरात गेलं तर माझ्या माता भगिनींना आनंद होईल आणि प्रत्येकीला हळदी कुंकू मिळेल ही माझी इच्छा होती. मी चेतनला विचारलं की चेतन, मी हे करू का? मला असं आवडतं, मग केलं तर असं करू, नाही तर करायला नको. तर बरोबर. म्हटलं तुझी इच्छा आहे, तुला त्रास होईल असं नको व्हायला ना. नाही म्हटलं, मला त्रास नाही व्हायचा, मला सगळ्यांना भेटायचं आणि हळदी कुंकू द्यायचं. मग मी दिघीत सुरुवात केलं. तर माझ्या भगिनी आत्ता पण मला म्हणतात की नानी, तुम्ही आम्हाला काही देऊ नका, फक्त या आणि हळदी कुंकू लावा आणि आमची भेट घ्या, त्याच्यात खूप आनंद आहे मला. म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये नानी, मी खऱ्या अर्थानं सांगतो, 128 नगरसेवक आहेत. स्वीकृत नगरसेवक असतील किंवा लोकप्रतिनिधी आहेत, सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आहेत. पण प्रत्येक घरामध्ये पायी जाऊन हळदी कुंकू देणारी लोकप्रतिनिधी तुम्ही पाहिल्या. आणि विकास कामं होत राहतील किंवा दिघी बोपखेलचा जो विकास झालेला आहे तो निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी असेल किंवा तुमचे नेते आहेत, महेश लांडगे असतील आमदार, त्यानंतर शंकर जगताप आमदार असतील, हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून झाले. तुमचे चिरंजीव चेतन घुले असतील, त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये विकास कामं केली. पण या विकास कामांपेक्षा मला तुमच्याबरोबर बोलायला जास्त आवडेल की दिघी बोपखेल परिसरात जो पूर्वी एक 20 वर्षापूर्वीची परिस्थिती होती ती आता निश्चितपणाने बदललेली आहे. पण बदललेलं एक नाही, ते म्हणजे नानींचा सगळ्यांशी असलेला सुसंवाद. याचं प्रेरणा कुठून मिळते? तुमच्या आमच्यासारख्या लोकांकडून. माझी जनता खूप छान आहे.
मला म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना राजकारणाची आवड नाही, पण हे जे मला भेटतात लोक, त्याचा खूप आनंद होतो मला, की अशी म्हणजे राजकारणामुळं मला ती माया, प्रेम, आपुलकी हे खूप काही मिळालं मला. कायम लोकांमध्ये राहायचं. कायम लोकांमध्ये मी दिघीत जर गेले तर मी जोपर्यंत उभी असते ना तोपर्यंत मला सगळे लोक भेटतात. दहाव्याला जाऊ द्या, मैत्रीला जाऊ द्या, कुठल्याही चांगल्या कार्यक्रमाला जाऊ द्या, लग्न समारंभ, साखरपुडा असेल, पण लोक इतके म्हणजे मी फार बाहेर निघेपर्यंत मला भेटत राहतात लोक. बरोबर. जवळ लांबून म्हणतात, पाठीमागून पण नानी तुम्हाला मी ओळखलं, नानी तुम्ही थांबा, आम्हाला भेटू द्या, आम्हाला बोलू द्या, असं त्याचा आनंद खूप मिळतो मला. म्हणजे उपमहापौर नानी असताना सुद्धा त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखं राहिल्यामुळं लोकांचं अपार प्रेम आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या कार्यकाळामध्ये खूप एक महत्त्वाचा विषय मार्गी लागला. 20-25 वर्षापासून बोपखेलच्या कनेक्टिव्हिटीचा प्रश्न होता, बोपखेलच्या पुलाच्या संदर्भातला, तो तुमच्या कार्यकाळामध्ये मार्गी लागला, अत्यंत गाजला, म्हणजे राज्यभर या मुद्द्याचं चर्चा झाली. त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे कसं झालं, पहिले दापोडीतून रस्ता होता आम्हाला शेमीतून, बरोबर. तर शेमीतून लोक पायी जायचे होय. त्यावेळेस. तर अचानक म्हणजे काही कारणामुळं ते पूल हे रस्ता बंद केला. हे परत फिरून यायला लागलं तुम्हाला? फिरून यायला लागले, म्हणजे तो त्यांनी रस्ता बंद केला की गोरगरीब लोक होती त्यांना जवळसा घालून जावं लागायचं. का तर इथं म्हणजे पैसे लागत नव्हते. ज्यावेळेस बाहेर जायचं 500 रुपये जर कमावलं तर 250 रुपये त्यांचं यायला जायला लागायचं. तर ते 250 रुपयात ते काय करणार? बरोबर. म्हणजे जेवणाचं म्हणजे सामान भरणार का किंवा रूम भाडं भरणार, आर्थिकदृष्ट्या सुद्धा म्हणजे खूप अडचणीचा प्रश्न होता. पण आज ज्या वेळेस तो पुलाचा प्रश्न सुटला, जेवळाचा प्रश्न होता, त्यावेळी नानी आंदोलन पण काहीतरी झालं होतं, आंदोलन झालं. हो, आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये जवळजवळ 200 लोक जेलमध्ये गेले. होय. त्यात माझ्या माता भगिनी होत्या, माझे तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते सगळे होते माझ्या मुलाप्रमाणे. परत म्हणजे ज्यावेळेस ते गेले तर त्यावेळेस माझ्या माता भगिनीला खूप दुःख झालं, रडत होत्या, बोलत होत्या, म्हणजे नाही का, ज्या वेळेस गेल्या त्यांना खूप म्हणजे वाईट वाटलं की आज आमच्या ही वेळ आली कशामुळं, नाही का, की आज मी पण बसलेली होते तिथं, आम्ही सगळेच लोक होते आंदोलनाला, म्हणजे की आज एक म्हणजे तुम्ही स्वतः आंदोलक होता? हो, मी बसले होते ना तिथं. बर. मी पुढे बसलेले होते, फोन आला मला म्हणून मी उभी राहिले, बोलते ऐकायला येणार ना, बोलत होते लोक म्हणून उभी राहिले. तर उभी राहिले, आमचं एक घर आहे तिथं क्षीरसागरचं. बर बर. तर तिथं मी त्यांनी आवाज दिला म्हणून मी त्यांच्या घरात गेले. तोपर्यंत ते आंदोलनाचं म्हणजे एवढं हे झालं की सगळी धावपळ झाली, पळापळी झाली, दगडफेक झाली. अरे बाप. म्हणजे नानी हे पिंपरी चिंचवड मध्ये पहिलंच एवढं मोठं आंदोलन असेल त्यावेळेला. त्याच्यामुळे सगळे लोक धावपळ झाली. त्याच्यात जी लोक सापडली, काही पळाली, काही सापडली, तर त्यांना म्हणजे आमच्या समोर मारहाण पण झाला खूप. अरे बाप. म्हणजे वयस्कर लोक लाठीचार्ज झाला. म्हणजे ते खूप वाईट वाटत होतं, डोळ्यातून पाणी येत होतं की आज एवढ्या वयस्कर लोकांना सुद्धा मारहाण होतीये. आणि माझ्या महिला भगिनी असतील, माझे तरुण तडफदार बांधव असतील, मुलं असतील, की ते गाडी भरून नेली, तर त्याचंही खूप वाईट वाटत होतं. काही तर येऊन नंतर पण लोक नेली, घरातून नेली, घरातून पण उचलून नेली. म्हणजे हा जो लढा आहे खऱ्या अर्थानं त्या लढ्याला यश मिळालं किंवा त्या आंदोलकांना जो न्याय देण्याची भूमिका तुमच्या कार्यकाळामध्ये झाली, त्याचं खूप समाधान वाटत असेल ना? खूप समाधान. म्हणजे तो जेवायचा प्रश्न होता तो सुटला, की आज ज्यावेळेस पूल झाला त्यावेळेस इतका आनंद वाटला. ज्यावेळेस ज्या दिवशी चालू झाला ना तो आनंद तर वेगळाच होता. आणि आज सगळे म्हणजे गोरगरीब जायला लागले त्याच्यावरून, त्यांचा पैसा वाचला, त्याचा एक आनंद मिळतो मला. निश्चितच नानी, की तुम्ही ज्या ज्या वेळेला भविष्य काळामध्ये त्या पुलावरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एकदा तरी आठवेल की या पुलाचं काम पूर्ण करण्यासाठी किंवा हा प्रश्न सोडवण्यासाठी नानींनी असेल, भाजपच्या इथल्या स्थानिक प्रतिनिधित्वांनी असेल, ते योगदान दिलेलं आहे. नानी, सगळ्यात महत्त्वाचा विषय हा राहतो की या ज्या बोपखेलच्या पुलाचं जे श्रेय आहे ते अनेकदा त्या श्रेयावरून सुद्धा मतभिन्नता आपण ऐकतो, त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? आज त्याच्याबद्दल सांगायचं, माझ्या जनतेने मला जे माणूस म्हणतो ना की ताकद कुठून आहे, तर माणूस जर एक बोट वरत केलं त्याची ताकद मिळत नाही. तर बोपखेल दिघी बोपखेलनी हे मोठ बांधायची ताकद दिली, तर त्याच्यामुळं तो मार्ग आम्हाला म्हणजे मोकळा झाला पुढं चालायचं. तर आज चेतन असन किंवा लक्ष्मण भाऊ असतील, महेशदादा असतील, त्यांनी पण प्रयत्न केलं पुलासाठी. खूप म्हणजे खूप मार्गदर्शन आहे त्यांचं. भाऊ पण बऱ्याच वेळा चेतन भाऊ बरोबर गेले. बरोबर. आणि आज ते म्हणजे माझे प्रत्येक नागरिकांनी, कोणी उपोषणला बसले, कोणी
कुठल्या कुठल्या मार्गाने सगळ्यांनी प्रत्येकाने मदत प्रत्येकाने केली. प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळ्यांचं श्रेय असं सगळ्यांचं तुमचं. श्रेय आहे. निश्चितच असा एवढा मनाचा मोठेपणा नानी कदाचित तुमच्याकडेच असेल की हे श्रेय जे आहे ते सर्वांचं आहे म्हणायचं. आणि एक तुम्ही उदाहरण खूप छान दिलं की एक बोट वर केलं तर त्याची ताकद तेवढी दिसत नाही, पण एक वज्रमूठ तयार केली तर ती ताकद मोठी होते. निश्चितच बोपखेलच्या उड्डाणपुलाचा प्रश्न वज्रमूठ केल्यामुळं झाला आणि त्या लढ्याचे सेनानी तुम्ही स्वतः त्या आंदोलनात होते हे म्हटलं तर खरंच म्हणजे तुमची ही प्रेरणा आहे आमच्यासारख्या नव्या पिढीला. आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की दिघी म्हणलं की एक माजी सैनिकांचा परिसर आणि या परिसरामध्ये माजी सैनिकांचं देशासाठी लढणाऱ्या, देशासाठी समर्पण भावनेतून काम करणाऱ्या लोकांची वसाहत किंवा वास्तव्याचे ठिकाण म्हणून ओळखलं जातं. तिथं माजी सैनिक भवन उभारणी पण तुमच्याच कार्यकाळामध्ये झालेली आहे गेल्या, तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, त्या बांधवांनी खूप कष्ट केलं, खूप नाही का प्रयत्न केलं, पण आम्ही पालिकेत असल्यामुळं चेतन भाऊनी पण खूप मदत केली. म्हणजे तो प्रश्न मार्गी लावता आला आम्हाला, की मदत करता आली त्या लोकांना. ते खूप आनंद झाला आणि त्यांच्याबद्दल केलं त्याचा एक आनंद मिळतो. आज ते म्हणजे खरं भावासारखे पाठीमागं उभे आहेत कुठल्याही कारणाने. हो, कधी पण भेटले की नानी आम्ही आहे तुझ्या पाठीमागं, एक भावासारखं. आणि खूप म्हणजे त्यांच्याबद्दल कौतुक करेन तेवढं कमीच आहे. आज मुलं बायका पोरं सोडून ते तिकडं बाहेर राहिले, आज आले काही गावांना माणसात नाही का, त्याचा एक आनंद मिळतो की भाऊ आले. रक्षाबंधन असो किंवा कुठला सण असो तर आपल्याला आपले मालक घरात असले तर तो एक आनंद मिळतो. बरोबर. पण त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद नसतो का, तर त्यांच्या घरी मालक नसतात. तर ते जर बाहेर असतात तर त्यांना ते म्हणजे नाही का उणीव भासतीच की आपला जर माणूस असतो आपण असं नटलं सजलं असतो की आनंद तो वेगळा असतो की चला आज सण दे, पहिलं मालकांना जेवायला घालावं आणि नंतर आपण खावा. पण त्यांच्या ह्याच्यात नाही ना. म्हणजे एक काळ त्यांना देशासाठी स्वतःच्या फॅमिलीपासून दूर राहावं लागतं आणि त्यानंतर ते इथं राहतात तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक हाकेला आपण ओ देत आहात. आता जे माजी सैनिकांच्या बाबतचा विषय आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज त्या बांधवांनी जी देशाची सेवा केली, आज त्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते, त्याचा खूप मला अभिमान आहे. निश्चितच अभिमान तुम्हाला आहेच आणि प्रत्येक भारतीयाला सैनिकांप्रती, देशाच्या बलिदान देणाऱ्या शहीदांप्रती अभिमानच असायला पाहिजे. आणि आपण आता सामाजिक कौटुंबिक विषयावरती भाष्य केलं. एक सगळ्यात महत्त्वाचा विषय होता म्हणजे दिघीची कनेक्टिव्हिटी. म्हणजे दिघीला जायचं म्हटलं तर आम्हाला मॅगझिन चौकातून परकडं जावं लागत होतं. पण आपल्या कार्यकाळामध्ये असेल किंवा महेश लांडगे यांच्या कार्यकाळामध्ये असेल, दिघीची कनेक्टिव्हिटी वाढली. त्यामुळं आजसुद्धा होर्डिंगवरती ज्या वेळेला बांधकाम व्यावसायिकांच्या जाहिराती आपण बघतो त्यावेळेला एक जाहिरात खूप मधल्या काळात गाजली होती, दिघी में दम है. तुम्ही वाचला असेल कुठंतरी. तर ह्या ज्या दिघीच्या कनेक्टिव्हिटीसाठी 2 सर्जिकल स्ट्राईक झाले, त्याच्याबद्दल काय सांगा? कसं झालं, भारत माता नगरचे भोसरी रोडला दादांच्या माध्यमातून आम्ही 4 नगरसेवकांनी तिथं तो मार्गी लागला रस्ता. परत इकडचा रस्ता आहे इकडून भोसरीला जायला त्या बाजूने, तर ते पण दादांच्या माध्यमातून आम्ही 4 नगरसेवकांच्या माध्यमातून तो रस्ता पण मार्गी लागला. त्याच्यामुळं आता वाहतूक म्हणजे ट्रॅफिक होतच नाही. म्हणजे एक प्रकारे दिघीच्या विकासाला जी चालना मिळाली त्याच्यासाठीचे ते 2 सर्जिकल स्ट्राईक होते, तेही तुमच्या कार्यकाळामध्ये झाले. आणि आता पुढच्या काळामध्ये योजना किंवा आपलं संकल्प काय आहे की दिघी पूर्ण आणि बोपखेल पूर्ण बदलून टाकायचं, असं काही संकल्प आता आहे का? आहेत ना, आता बरेच म्हणजे नाही का दिघीत रोड, पाईपलाईन ड्रेनेजचं असं ते, परत नळाच्या पाईपलाईन पण कधी कधी काय होतं त्या पाईपलाईन एकत्र येतात आणि लोकांना त्रास होतो ना. ते सारखं वॉशआउट करा किंवा गाड्या बोलून हे करा, ते तर लोकांना त्या समस्या आहेत सारख्या. तर ते आता पाईपलाईन पूर्ण मोठी टाकायची ड्रेनेजची, त्याच्यामुळे तो प्रश्न सुटून जाईल. आणि आता दिघीमध्ये अग्निशमन केंद्र सुद्धा होतंय आणि त्याचं भूमिपूजन मला वाटतं झालेलं आहे. तर आता या तुमच्या कार्यकाळामध्ये ती एक सुविधा त्या परिसरातल्या लोकांना
चांगल्या प्रमाणे मिळेल असं दिसते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की जरी आपल्याला प्रभागामध्ये राहत असताना त्या ठिकाणी पायाभूत सोयीसुविधासुद्धा उपलब्ध झाल्या पाहिजेत. तुम्ही सांगितलं की अग्निशमन दलाचं कामकाज आता पूर्ण होईल आणि 1-2 कामं त्या ठिकाणी प्रस्तावित आहेत. एक म्हणजे गार्डनचं काम प्रस्तावित आहे आणि दुसरं म्हणजे प्लेग्राऊंडचं काम प्रस्तावित आहे. तर त्याची स्थिती काय आहे आणि आगामी काळात त्याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीनं काम करणार आहात? आता आम्ही प्रयत्न करण्याचं आहे पंचवर्षीमध्ये गार्डनचं काम आम्ही पूर्णच करू. बरोबर. त्याची जागा ते ताब्यात घेण्याची प्रोसेस प्रयत्न चालू आहे. प्रोसेस चालू आहे त्याचं पण. बरोबर. तर ते म्हणजे प्रत्येकाची मागणी आहे. माझ्या भगिनी असत्यान की नानी मुलांना खेळायला जागा नाही, ते प्रयत्न करा. तर ते प्रयत्न चालूच आहेत अजून. आणि हां, नक्कीच प्रयत्न करा आणि तुमच्या माध्यमातून होणार याच्यामध्ये काही शंका नाही. पण त्या प्रभागातले जे काही प्रस्तावित विषय आहेत ते विचारणं माझं काम आहे. तुम्ही मातृत्वाचा आधार सगळ्या प्रभागाला दिलेला आहे. आता तुमच्या प्रभागातलं सगळ्यात महत्त्वाचं काम एक राहिलेलं आहे, ते म्हणजे मदर अँड चाइल्ड केअर क्लीन. ते काम पूर्ण होत आलेलं आहे आणि आमची ही इच्छा होती, ही पण पूर्ण होणारच आहे. आता माझ्या गरीब महिला भगिनी असतील का, त्या रोजीरोटी कमावणाऱ्या भरपूर आहे. त्याच्यात ज्यावेळेस त्या जात्या डिलेवरीच्या हॉस्पिटलमध्ये, तर त्याच्यात सगळ्या सुखसुविधा आहे. सोनोग्राफी असेल, मुलांना कुठला त्रास झाला तर ते काचेत ठेवावं लागतं, ते पण असेल. म्हणजे कुठल्याही ह्याच्यासाठी बाहेर जायलाच नाही लागणार. शिजरचं असेल आणि एकही रुपया खर्च नाही. तर माझ्या महिला भगिनी खूप खुश होत्या आणि मला त्याचा जास्त आनंद मिळाला. का तर माझ्या मुलींचं, माझ्या बहिणी असतील त्यांचं, म्हणजे तो डिलेवरीचं किंवा आता मुलांना जर काय झालं तर डिलेवरीला लेडीजची किक, मुली परत मुलं, छोटी मुलं दुसरीकडे जातात, त्यांची धावपळ किती होती. तर ते समस्या सगळ्या सुटणार आहे. तिथं सगळ्या सुखसुविधा होणार आहे. म्हणजे आधुनिक सोयी सुविधांनी युक्त असं ते क्लिनिक आपण उभारणार आहात. कुठल्याच गोष्टीसाठी बाहेर जावं नाही लागणार माझ्या मुलींना पण. बरोबर आहे. शेवटचा मुद्दा की आपण आपल्या प्रभागातील नागरिकांना काय आवाहन कराल? माझ्या दिघी बोपखेलच्या माझ्या माता भगिनी असतील, माझे बांधव असतील, माझे तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते असतील, शिवभक्त असतील, स्वामी भक्त असतील, आज मी पहिलं त्यांना हे करेन की त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद येऊन त्यांच्या नोकरी व्यवसायात, मुलांच्या शिक्षणात छान प्रगती व्हावा अशी मी त्यांना आशीर्वाद देईन. त्यांनी मला जे प्रेम दिलं आहे की ते प्रेम मला कुठंच विकत मिळणार नाही. सगळं मिळेल पण ते प्रेम मिळणार नाही. का तर मी ज्यावेळेस दिघीत जाते त्यावेळेस मी माहेरात गेलेगत वाटतं. मी म्हणजे कधीच मला असं त्रास होत नाही की माझ्या भगिनी असतील, माझे बांधव असतील, जवळ येतात माझ्या की नानी कशा आहेत तुम्ही. मी विचारते त्यांना तुम्ही कशा आहेत. तर ते एक आनंद वेगळा, जिव्हाळ्याचं नातं माझं तयार झालेलं आहे की ती त्यांनी माझी भरभरून ओटी भरली. शिदोरी मला जी दिली ती कधी न संपणारी शिदोरी आहे माझी. तर मी माझ्या सगळ्या माझ्या बांधव असतील, माझ्या बहिणी असतील, माझे शिवभक्त स्वामी भक्त असतात, माझ्या मुली असतात, सगळ्यांना मी एवढंच विनंती करीन, म्हणजे प्रेमाने सांगते, अंतकरणातून सांगते की माझ्या हातून काय चूक झाली असेल तर मला माफ करा. आणि मला विनंती करते एवढंच की तुम्ही मला प्रेमाने आणि आनंदाने माझं. आणि तुम्ही आज भावूक झालेला आहात आणि मी खऱ्या अर्थानं आम्ही प्रसार माध्यमांमध्ये काम करतोय, तर तुमच्या इतकी उपलब्धता खरंच कोणत्याही प्रभागामध्ये आम्हाला जाणवली नाही. आणि मला असं नाही वाटत की नानी तुमच्याकडून कोणती चूक झाली असेल किंवा काय, की विकास कामं करत असताना अनेक अडथळे असतात, अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असतो. प्रशासकीय काळ असेल किंवा राज्यातील सत्ता बदल असेल किंवा राज्यातील स्वतंत्राचा विषय असेल, या अनेक गोष्टींमुळे अनेक आव्हानांचा सामना करत अनेक चांगले प्रश्न तुम्ही मार्गी लावले. दिघी बोपखेलमधली जी काही जनता आहे किंवा जी काही लोक आहेत ते तुमच्याकडं विकास पुरुष म्हणून कधीच पाहत नाही, तर आपुलकीचं नातं म्हणून तुमच्याबरोबर, तुमच्या कुटुंबियांबरोबर ते आहेत आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा ते तुमच्यासोबतच राहतील असं आम्हाला एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून हे दिसतं आहे. त्यामुळं मला खात्री आहे की नानी तुम्ही जो विकासाचा काही अजेंडा हाती घेतलेला आहे, जे काही प्रकल्प हाती घेतलेले आहेत, ते तुमच्या स्थानिक नेतृत्वाच्या माध्यमातून तुम्ही त्या ताकदीनं पूर्ण करणारच आहात. मी ज्यावेळेस दिघीत जाते त्यावेळेस म्हणजे भाजीवाले असतील किंवा चहाचे टपरीवाले असतील किंवा पार चप्पल शिवणारे पण असतील, त्यावेळेस नानी म्हणून आपुलकीने आवाज देतात.
त्यांना मी जाऊन भेटते, त्यांना एक तो आनंद वाटतो, मला पण खूप आनंद वाटतो. आणि दुकानदार माझे बांधव असतील, ते पण माझ्या भगिनी असतात भाजीवाल्या, कुठल्या पण असतील, त्या पण म्हणजे इतक्या आनंदाने साधे हातगाडीवर जर चालत असताना तरी नानी कशा आहेत तुम्ही, त्याचा एक खूप आनंद मिळतो मला. अहो मोठे लोकांना तर कुणी पण जाऊन भेटतात, बोलतात. पण जी माझी गोरगरीब माझी जनता मला भेटते त्याचा एक मला खूप आनंद वाटतो. नक्कीच हा आनंद- सोन्यावाले दुकानदार असू द्या, किराणेवाले असू द्या, सगळे म्हणजे सगळे लोक मला खूप आनंदाने इतकं हे करतात ना, प्रेम देतात, त्याचा खूप आनंद मिळतो मला. नक्कीच नानी, हा आनंद तुमच्याकडे कायमस्वरूपी राहावा अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या कार्याला शुभेच्छा देतो. आणि आपण पुन्हा एकदा निवडणूक संपल्यानंतर आमच्या स्टुडिओमध्ये यावं आणि पिंपरी चिंचवडकरांशी संवाद करावा. तर या होत्या हिरा नानी, ज्या अत्यंत भावूक आणि म्हणजे खऱ्या अर्थानं राजकारण आणि व्यावहारिक राजकारण यामधला फरक खूप वेगळा आहे. समाजकारण याच्यामधला फरक वेगळा आहे. पण समाजकारण करत असताना आपला प्रभाग एक कुटुंब म्हणून त्याच्याबरोबर वावरणं आणि त्या प्रभागातल्या लोकांबरोबर अगदी भावूक होऊन त्यांच्याबद्दलचं मत व्यक्त करणं ही सहजासहजी विरळ झालेली गोष्ट आहे. ती गोष्ट नानींच्या रूपानं आम्हाला पाहायला मिळाली आणि तुमचे मनापासून धन्यवाद.